आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। धनंजय मुंडे वाल्मिक कराडची एकत्र जमीन असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत दिली आहे। कंपनी एकत्र जमीन एकत्र दमानिया 3554 गुंठे असं त्यांनी या ट्विट मध्ये उल्लेख केलेला आहे। 3554 गुंठे जमीन असल्याचा दावा त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून केलाय। त्यांनी ट्विट नेमका काय केलंय पाहूया। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन। हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे आणि धडधडीत पुरावे देखील आहेत। कंपनी एकत्र जमीन एकत्र। जगमित्र शुगर्सचे 6-7 बारे मी डिजिटली डाउनलोड केलेले आहेत असं त्या ट्विटच्या माध्यमातून म्हणतात। या संदर्भात बोलण्यासाठी अंजली दमानिया आपल्या सोबत फोन कॉलवर जोडलेले आहेत। काय अधिकचं सांगाल तुम्ही हे जे ट्विट केलेलं आहे? नाही, कसं आहे की हे जे बीड मध्ये चालू आहे म्हणजे जी दहशत या लोकांनी निर्माण केली आहे वाल्मिक कराड सारख्या लोकांनी आणि धनंजय मुंडे सारख्या लोकांनी, तर ती कुठेतरी आता थांबवायला हवी। कारण आता संतोष देशमुख प्रकरणावरनं याचा कळस झालाय आणि माझ्यासारख्यांना बिलकुल राहवत नाहीये। कालपासून मी सगळे त्यांचे जे आर्थिक व्यवहार आहे त्याच्यावर पूर्ण डिटेलिंग करायला सुरुवात केली होती। काल मी आधी त्यांच्या 2 कंपन्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज आणि जगमित्र शुगर्स नावाच्या 2 कंपन्या आहेत ज्याच्यात धनंजय आणि वाल्मिक कराड हे दोघंही आधी डायरेक्टर्स होते आणि त्या दोघांनी ते डायरेक्टरशिप सोडली असं पेपरवर दाखवलंय। पण आज देखील राजश्री धनंजय मुंडे त्याच्या डायरेक्टर आहेत। या व्यतिरिक्त मी जगमित्र शुगर्स नावाची जी कंपनी आहे जी अंबेजोगाई तालुक्यात आणि पूस नावाच्या गावात आहे त्याचे सगळे डिजिटली मी 7 बारे डाउनलोड केले। तर 88 एकर जमीन ही जी घेतली गेली आहे त्या 7 बाऱ्यावर देखील धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचंही नाव आहे। याच्यावरनं आपल्याला दिसतंय की त्यांचं किती सख्य आहे, किती आर्थिक सुद्धा सख्य आहे। आणि मला असं वाटतं की हे सगळं आता सो कॉल्ड फडणवीस जे आपले होम मिनिस्टर आहेत त्यांचं जे ईडी आहे ना, जे आतापर्यंत इथे धाड घाल तिथे धाड घाल विरोधकांवर धाड घाल, त्यांनी थोडी आता धाड त्यांचा जो मोर्चा आहे तो बीडकडे वळवावा आणि ही 88 एकर जमीन कशी घेतली गेली, कोणी घेतली, कसे हे दोघं एकत्र आहेत याच्यावर जरा फडणवीसांनी चौकशी कृपया करून करावी अशी विनंती करायला मी त्यांना उद्या किंवा परवा भेटणार आहे। त्यांनी वेळ तेव्हा देतील कारण त्यांना सध्या वेळ नसतो। ते भुजबळांसारख्या दीपक केसरकरांसारख्या लोकांना लगेच भेटायची वेळ देतात, पण बाकीच्या लोकांना कधी देतील त्याची मी वाट बघणार आहे। हे सगळे पेपर्स मी त्यांच्याकडे पोहोचवणार आहे आणि त्यांना तीच विनंती करणार आहे की हे जे घाणीचं राजकारण करून ठेवलंय सामान्य जनतेला आता ते राहवत नाहीये। कारण सगळीकडे यांचं दहशतीचं अॅटमॉस्फिअर आता तयार झालंय। तर कुठेतरी आपल्याला हे सगळ्यांना थांबवायला हवं आणि यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, जसं मी 28 तारखेला बीडला जाऊन तिथे पदयात्रेत भाग घेणार आहे आणि जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होणार नाही तोपर्यंत तिथे ठिय्या देऊन बीडला राहणार आहे असं मी आवाहन केलंय लोकांना। आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की कुठे जरी जर वाटत असेल की महाराष्ट्राचं हे खालावलेलं राजकारण जर ठीक करायचं असेल तर सगळ्यांनी बीडला चला। धन्यवाद अंजलीजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। 5वी आणि 8वीला सरसकट पास धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून रद्द। 2 महिन्यात फेरपरीक्षा द्यावी लागणार। नापास झाल्यास पुढच्या वर्गात जाता येणार नाही। नाराज भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट। 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून मार्ग काढण्याचं फडणवीसांचं आश्वासन। तर भुजबळ महत्त्वाचे नेते तोडगा काढू फडणवीसांचं वक्तव्य। राहुल गांधींनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोड यांच्या कुटुंबियांची घेतली भेट। दलित असल्यानं सोमनाथची हत्या राहुल गांधींचा आरोप।
राहुल गांधी राजकीय हेतूने परभणीत जातीत भांडणं लावण्याचं काम सुरू। फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप, तर आरोपींना सोडणार नसल्याचा इशारा। राज आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा महाराष्ट्रात आनंदच, मात्र काय निर्णय घ्यायचा हे राज आणि उद्धव ठाकरे ठरवतील, संजय राऊतांचं मोठं विधान। पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच, ठाण्यासाठी भाजप, रायगडसाठी शिवसेना तर पुण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची चर्चा। महायुतीतील नेते मिळून तोडगा काढतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। दालनाच्या पाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्याचंही वाटप। चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत बंगला। प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, महाराष्ट्रावर अन्याय का, राऊतांचा सवाल, तर चित्ररथाला डावललं नाही, फडणवीसांकडून स्पष्टोक्ती। राज्यावर अवकाळी पावसाचं संकट, 26 ते 27 डिसेंबरला उत्तर महाराष्ट्रात तर 24-25 ला विदर्भात पावसाची शक्यता। पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक, फरार आरोपीला धाराशिवमध्ये पकडलं। माजी क्रिकेटर विनोद कांबळी उपचारासाठी रुग्णालयात, भिवंडीतील रुग्णालयात कांबळींवर उपचार। समांतर सिनेमाचं युग पोरकं झालं, प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नमस्कार, मी श्यामल भंडारे, न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सुपरफास्ट 100 मधून पाहूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या। दालनापाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्याचंही वाटप करण्यात आलंय। बावनकुळेंना रामटेक, विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत तर गणेश नाईकांना पावनगड हा बंगला देण्यात आलाय। पालकमंत्री पदाबाबत महायुतीत कोणतीही रस्सीखेच नाही, त्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल आहे, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पुढील 24 तासात पालकमंत्री पदाची यादी जाहीर होणार आहे, तर ठाण्याचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडेच राहणार आहे, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। गिरीश महाजन यांनी जळगावच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची भावना व्यक्त केली आहे, त्यामुळे गुलाबराव पाटील, संजय सावकारे यांच्यासमोर पेच निर्माण झालाय। शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान शिवेंद्रराजे भोसलेंना साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळालं अशी इच्छा उदयनराजेंनी व्यक्त केली आहे। कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत सध्या रस्सीखेच सुरू आहे। हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनीही जोरदार फिल्डिंग लावल्याचं समोर येत आहे, तर पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांना मिळाल्यास या स्पर्धेत चंद्रकांत पाटील ही असण्याची शक्यता आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आदिती तटकरे यांनी पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची माहिती दिली आहे, तर भरत गोगावलेंनीही पालकमंत्रीपदासाठी दावा केलाय, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदावरूनही महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। रायगडच्या रोहा शहरात मंत्री आदिती तटकरे यांचे भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर्स झळकलेत। कार्यकर्त्यांच्या या उत्साही बॅनर्सबाजीमुळे चर्चांना उधाण आलंय। चंद्रशेखर बावनकुळे जर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांनाच न्याय मिळेल, त्यामुळे अमरावतीचं पालकमंत्रीपद बावनकुळेंनाच मिळावं अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे। जालन्याचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडेच द्यावं अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे, मात्र हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असेल असंही ते म्हणाले। सातारा जिल्ह्यात शंभूराज देसाईंचं जंगी स्वागत करण्यात आलंय। जेसीबीने फुलांची उधळण करत क्रेनने हार घालण्यात आलाय। दरम्यान पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच नसल्याचं शंभूराज देसाई म्हणाले। भुजबळांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे, आम्ही तो विषय सोडवू असं म्हणत अजित पवारांनी छगन भुजबळांवर बोलणं थेट टाळलंय। भुजबळांवर कोणताच अन्याय झालेला नाहीये, त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी भुजबळांना घरचा आहेर दिलाय।
तसंच भुजबळांना त्यांचा मुलगा आणि पुतण्या इतकेच ओबीसी दिसतात असं म्हणत कोकाटेंनी भुजबळांना डिवचलंय. छगन भुजबळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आता भुजबळ शहांची भेट घेणार आहेत. नाराज छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. फडणवीसांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. 8 ते 10 दिवस द्या, पुन्हा भेटून यावर मार्ग काढू. सर्व काही शांततेत घ्या असं फडणवीस म्हणालेत, अशी माहिती छगन भुजबळांनी दिली आहे. छगन भुजबळ महायुतीतील मोठे आणि महत्त्वाचे नेते आहेत. भुजबळांबाबत स्वतः अजित पवार ही चिंता करतात. तिन्ही नेत्यांमध्ये भुजबळांबाबत समान आहे. त्यामुळे भुजबळांसारखे नेते आमच्या सोबत असलेच पाहिजेत असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय. महायुतीच्या विजयामागे ओबीसींचा मोठा वाटा आहे. फडणवीसही ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असं छगन भुजबळ म्हणाले.